दिवसेंदिवस वाढणारं तापमान हे काही थांबत नाहीये। दिवसेंदिवस या तापमानाचा प्रहार खऱ्या अर्थानं वाढत चाललाय। पण यासाठी एकमेव महत्त्वपूर्ण कारण म्हणजे केली जाणारी वृक्षतोड। सगळीकडे वृक्षांची तोड केली जाते आणि प्रत्येक ठिकाणी जंगलावरती घरं उभारली जात आहेत। पण एकंदरीतच वृक्षतोड ही मानवी हत्येपेक्षा सुद्धा मोठा गुन्हा आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं नुकताच सादर केलाय। सार्वजनिक राखीव हरित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करणे हा मानवी हत्येपेक्षाही मोठा गुन्हा आहे, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ताजमहाल परिसरात अवैधरित्या 454 वृक्षांची कत्तल करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक झाडासाठी 1 लाख रुपयांचा दंड आकारला आहे। पर्यावरण संरक्षणाच्या या प्रकरणावर आम्ही अजिबात दया दाखवणार नाही। या मुद्द्यावर सर्वच प्राधिकरणांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे, असे न्यायालयाने नमूद केले आहे। देशात पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड अतिशय महत्त्वाची असून त्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे। परंतु अलीकडच्या काळात विकासाच्या नावाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत आहे। याच घटनाक्रमात वृक्षतोड केल्याबद्दल दंड न लावणे व स्वतःविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायाधीश अभय ओक व न्यायाधीश उज्ज्वल भुइया यांच्या खंडपीठाने सुनावणी केली। यावेळी खंडपीठाने म्हटले की कायद्याचे उल्लंघन आणि वृक्षतोड हे गंभीर कृत्य आहे। याबरोबरच आग्रा जिल्ह्यात राखीव असलेल्या ताज ट्रॅपेझियम झोनमध्ये तब्बल 454 वृक्ष तोडणाऱ्या व्यक्तीची याचिका खंडपीठाने फेटाळून लावली। सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अधिकारप्राप्त समितीचा अहवाल स्वीकारला आहे। यात शिवशंकर अग्रवाल या व्यक्तीने मथुरा वृंदावन येथे डालमिया फार्ममध्ये 454 झाडांची कत्तल केली। यात समितीने अग्रवाल यांना प्रत्येक झाडासाठी 1 लाख रुपयांचा दंड आकारण्याची शिफारस केली। ही शिफारस खंडपीठाने मान्य केली। या प्रकरणात अग्रवाल यांच्या वतीने ॲडव्होकेट मुकुल रोहतगी यांनी सुनावणी वेळेस स्वतःची चूक मान्य केली। मात्र न्यायालयाने दंडाची रक्कम कमी करण्यास स्पष्ट नकार दिला, परंतु याचिकाकर्त्याला जवळच्या परिसरात वृक्षारोपण करण्यास परवानगी दिली आहे।